आज गुरु नानक जयंती असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जे आहे उमेदवार आहेत त्यांनी गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे। इकडे वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज हितेंद्र ठाकूर या दोघांनी गुरुद्वाराला भेट दिली। वसई पश्चिमेकडे स्टेशन परिसरात जे गुरुद्वारा आहे त्या गुरुद्वारामध्ये त्यांनी दर्शन घेतलं। यावेळी मोठ्या प्रमाणावर शीख बांधव देखील उपस्थित होते। या शीख बांधवांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांचं स्वागत केलं होतं आणि दरवेळेला दर गुरु नानक जयंतीला आमदार हितेंद्र ठाकूर आपल्या परिवारासोबत याच गुरुद्वारामध्ये येत असतात आणि शीख लोकांचा आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा असल्याचं आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलेलं आहे। केवळ शीखच नाही, सर्व जाती धर्माचे लोक हे माझ्यासोबत आहेत आणि म्हणूनच जे आहे की वसई विरारमध्ये आजपर्यंत कुठलाही असा जातीवादी दंगा झालेला नाही आणि याचं क्रेडिट जेवढं सर्वसामान्य सर्व जाती धर्माच्या लोकांना दिलं पाहिजे असं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलेलं आहे। गुरुद्वारामध्ये दर्शन घेतल्यावर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। त्यांनी नेमकं काय माहिती दिली आपण ऐकूयात। आज धार्मिक स्थळांना भेटी देत आहेत। वसई एक कॉस्मोपॉलिटन शहर आहे, काय वाटतं? एक कॉस्मोपॉलिटन अख्ख्या भारतातले सगळ्या जाती धर्माची लोक इकडे राहतात आणि मी काय आज पहिल्यांदा नाहीत, मी दरवर्षी येतो। वर्षातून जो काही सण असेल त्यावेळी मला इकडे बोलवलं जाते आणि मी येतो आणि सगळ्याच ठिकाणी माझा सुरुवातच मी फॉर्म भरताना श्री गणेशा केला जीवदानी मंदिरात जाऊन, त्यानंतर मी बौद्ध मंदिरात वसईला फॉर्म भरला त्यावेळी, तिकडून तर बाळोबा मंदिर आहे तहसीलदारकडे तिकडे गेलो, फादर बिशप महोदय त्यांना भेटलो, मौलाना साहेबांना भेटलो, सगळ्याच जाती धर्माची लोक त्यांना मी भेटतो। वसईचे खासच अशी संस्कृती राहिलेली आहे, एकोपा राहिलेला आहे, इथे कधीही दंगे झालेले नाही आहेत, काय म्हणाल याला? हो ना, सगळी लोक समजदार आहेत। म्हणजे बाजूचं भिवंडी मुंबई 92-93च्या दंग्यात जळलं, पण वसईत काय नाही झालं, सगळे प्रेमाने शांतीने एकत्रित राहतात। प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आहे, कशा प्रकारे काय लोकांचं म्हणणं आहे आणि कितीचा लीड असेल? समोरच्या कोणाच्या चेहऱ्यावर वाटते का ते इलेक्शन लढतात असं? ये हमारे अप्पा ठाकुर जी जब भी हमारे को किसी भी प्रकार का कोई काम होता है, वो भले धार्मिक हो, सामाजिक हो या पर्सनल हो, और समय देखे बिना हमारे को हर सपोर्ट करते हैं। इनकी पूरी टीम, नारायण मानकर जी, संदेश यादव जी, उमा जी पाटिल जी, इनका बहुत तहे दिल से धन्यवाद है और गुरु महाराज से अरदास करते हैं गुरु महाराज इनको हर कामयाबी हर तरक्की इनको देवे।